नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत बापू सावरवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अक्काताई नानानी जे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आपल्या या व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे आणि या व्हिडिओमध्ये आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 2 किंवा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 याचा अभ्यास करणार आहोत. आणि या प्रकरणामध्ये आपण एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये अन्नग्रहण झाल्यानंतर त्या अन्नापासून ऊर्जा निर्मिती कशी होते, त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ शरीरामध्ये कसे तयार होतात, त्याचबरोबर पुढं त्यांचा वापर कसा होतो, या सर्व प्रकारचे म्हणजे ऑक्सिश्वसन, विनाऑक्सिश्वसन या सर्व प्रकारच्या प्रक्रिया कशा नेमक्या घडतात याच्याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत. त्याचबरोबर पुढील भागामध्ये आपण या ठिकाणी प्रत्येक सजीवाच्या शरीराची वाढ कशी होते किंवा प्रजननासाठी आवश्यक असणाऱ्या काही प्रक्रिया आहेत, त्या मूलभूत प्रक्रिया कोणत्या, सजीवाच्या शरीरामधील झीज भरून काढण्यासाठीची प्रक्रिया कोणती, अशा प्रकारच्या पेशी विभाजनाच्या प्रक्रिया यांचासुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपण पाहू महाराष्ट्र स्टेट बोर्ड परीक्षेसाठी विज्ञानाची जी कृतीपत्रिका असणार आहे त्या कृतीपत्रिकेसाठी कशा पद्धतीनं तयारी करायची आहे याबद्दल मार्गदर्शन सत्र क्रमांक 3 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1 किंवा सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1 चा आपण अभ्यास करणार आहोत. यामधील वापरलेल्या सर्व प्रतिमा किंवा जे छायाचित्र आहेत ती ई बालभारतीच्या आपल्या टेक्स्टबुकमधूनच घेतलेले आहेत. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहूया सजीवांमधील वेगवेगळ्या ज्या जीवन प्रक्रिया असतात त्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया कोणत्या. मित्रांनो, सजीवांची लक्षणं कोणती याबद्दलचा आपण विचार जर केला तर आपण इयत्ता 7वी, इयत्ता 8वी, इयत्ता 9वी या सर्व इयत्तांच्यामध्ये आपण सजीवांच्यामधील जीवन प्रक्रियांचा अभ्यास केलेला आहे. त्यापैकी ठळक जीवन प्रक्रिया ज्या आहेत त्या या पद्धतीनं डायजेस्टिव्ह म्हणजे पचनसंस्था, त्यांच्यातील चालणारी कामकाज, त्यानंतर रेस्पिरेटरी सिस्टीम त्याच्यामार्फत चालणारी श्वसन प्रक्रिया, सर्क्युलेशन, त्यानंतर एक्सक्रिटरी सिस्टीमच्या साहाय्यानं चालणारी एक्सक्रेशन, कंट्रोल सिस्टीमच्या माध्यमातून चालणारी कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन प्रोसेस, ह्या सर्व प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये चालत असतात. आणि अर्थातच या सर्व प्रक्रिया चालवत असताना त्या परस्परांच्या समन्वयानं चालतात, म्हणजे कोऑर्डिनेशनमध्ये चालतात. हे आपण इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे. नाव ऑल दीज फंक्शन्स नीड एनर्जी. प्रत्येक या सर्व प्रक्रियांना एनर्जीची गरज असते, ऊर्जेची गरज असते. आता अशा प्रकारची ही ऊर्जा आपल्याला किंवा एखाद्या सजीवाला कशी मिळत असते, तर ती एनर्जी किंवा ऊर्जा देणारी काही अन्नघटक, काही पोषणद्रव्ये आपण आहारातून घेत असतो. अशा प्रकारचे हे कोणते आहेत यांच्याबद्दल आपण थोडासा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. 3 न्यूट्रिएंट्स विल ॲक्ट ॲज दी एनर्जी सोर्सेस. 3 अन्नघटक किंवा 3 पोषणद्रव्ये हे ऊर्जेचे स्रोत म्हणून कार्य करतील. कार्बोहायड्रेट्स, ज्याला मराठीमध्ये आपण कर्बोदके म्हणतो, फॅट्स म्हणजे मेदाम्ल किंवा मेद किंवा स्निग्ध पदार्थ, आणि प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं. या 3 घटकांच्यापासून आपल्याला ऊर्जा मिळवता येते. वी नो दॅट दी एनर्जी प्रेझेंट इन दीज न्यूट्रिएंट्स इज हार्वेस्टेड इन दी मायटोकॉन्ड्रिया विच इज प्रेझेंट इन दी ईच सेल. बट फॉर दिस पर्पज ऑक्सिजन इज ऑल्सो रिक्वायर्ड और इट इज नेसेसरी. मित्रांनो, इयत्ता 8वी मध्ये आपण या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. या तंतुकणिकेमध्ये अन्नाचं ऑक्सिडीकरण होतं, अन्नद्रव्यांचं ऑक्सिडीकरण होतं आणि या ऑक्सिडीकरण प्रक्रियेसाठी ऑक्सिजनची गरज असते. ओके, मग हाऊ दी फूड स्टफ्स अँड ऑक्सिजन आर कॅरीड अप टू ईच सेल. म्हणजे ज्या या मायटोकॉन्ड्रियामध्ये अन्नाच्या ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया घडणार आहे, ती अन्नाची ऑक्सिडीकरण प्रक्रिया करण्यासाठी अन्न त्या मायटोकॉन्ड्रियापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याचबरोबर त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी लागणारा जो ऑक्सिजन आहे तो सुद्धा त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे.
ह्या दोन गोष्टी तिथंपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कसं घडतं? ऑफकोर्स इट इज थ्रू दी सर्क्युलेटरी सिस्टीम, म्हणजे रक्ताभिसरण संस्थेच्या माध्यमातून हे सर्व घटक आपण पेशींपर्यंत पोहोचवत असतो. आउट ऑफ दीज 3 न्यूट्रिएंट्स, the 3 nutrients can give energy like this. If 1 gram of carbohydrate is consumed, it can give 4 kilocalorie energy. If 1 gram of protein is consumed, then it can give 4 kilocalorie energy. Again, the same amount of energy can be obtained from them. If 1 gram of fat is consumed, then it can give 9 kilocalories energy. म्हणजे मित्रांनो, 1 ग्रॅम इतक्या कर्बोदकांचं सेवन केलं, ते ग्रहण केलं, खाल्लं, तर त्याच्यापासून 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळेल. 1 ग्रॅम प्रोटीन जर ग्रहण केले तर त्याच्यापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळेल. आणि 1 ग्रॅम फॅट ग्रहण केलं म्हणजे स्निग्ध अम्ल किंवा स्निग्ध पदार्थ ग्रहण केले तर त्यांच्यापासून 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळू शकते. नाउ व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द रेस्पिरेटरी सिस्टीम, म्हणजे श्वसन संस्था कशा पद्धतीनं असते, त्याची रचना कशी असते ती पाहूया. तर या ठिकाणी नाक दाखवलेलं आहे की त्याच्या नाकपुड्या 2 आहेत प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये, त्या आतमध्ये गेलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी तोंड दाखवलेलं आहे, मुख दाखवलेलं आहे. ही मुख गुहासुद्धा उघडी होते आणि ही दोन्ही एकत्र या ठिकाणी फॅरिंग्ज या ठिकाणी उघडते. या फॅरिंग्जचं पुढच्या बाजूचं जे रूप आहे ते आहे ट्रॅकिया, म्हणजे श्वासनलिका. त्यानंतर त्या श्वासनलिका त्यांच्या शाखा उपशाखा फुटतात आणि त्यांच्यापासून ब्रॉन्काय म्हणजे छोट्या श्वसननलिका तयार होतात. आणि या श्वसननलिका आणखी त्यांच्या शाखा उपशाखा फुटून या अशा प्रकारच्या वायुकोशांमध्ये उघडल्या जातात. त्याचबरोबर या बाजूला या ठिकाणी हे लंग म्हणजे फुफ्फुस दाखवलेलं आहे आणि त्याच्याभोवती या बरगड्या दाखवलेल्या आहेत, या म्हणजे छातीचा पिंजरा या ठिकाणी दाखवलेला आहे. अशा पद्धतीनं ही श्वसन संस्थेची रचना आहे. So here we are going to discuss about the process of glycolysis. That means ग्लुकोजचे विघटन. मित्रांनो, या ठिकाणी ग्लुकोजचं विघटन नेमकं कसं घडतं आणि कुठं घडतं हे आपण पाहूया. The glycolysis means the process of lysis of glucose. म्हणजे लायसिस म्हणजे विघटन, मोडतोड. म्हणजे ग्लुकोजचा एक रेणू जो असेल C6H12O6 त्याचे तुकडे तुकडे करणं आणि त्याचे तुकडे तयार झाल्यानंतर त्या तुकडे निर्माण होत असताना त्याच्यातून काही एनर्जी बाहेर पडत असते. ही एनर्जी बाहेर पडत असताना त्याच्यातून ती एनर्जी कशी वापरायची याच्याबद्दलची ही प्रक्रिया आहे. आता ही प्रक्रिया कुठं घडते? इट ऑकर्स इन दी सायटोप्लाझम, म्हणजे पेशी द्रव्यामध्ये घडणारी ही प्रक्रिया. इन विच ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू ग्लुकोज 6 फॉस्फेट, then it is converted into fructose 6 phosphate, then it is again converted into fructose 1,6 diphosphate, then phosphoglyceraldehyde or 3-phosphoglyceric acid, etc. Then again through multiple stages it is converted finally into the pyruvic acid. And in this entire process there is formation of 2 molecules of each pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed. म्हणजे या ठिकाणी ग्लुकोजचे टप्प्याटप्प्यानं ऑक्सिडीकरण होतं या सर्व टप्प्यांच्या मधून. आणि ही अशा प्रकारची टप्प्याटप्प्याने ऑक्सिडीकरणाची जी प्रक्रिया आहे यामधून प्रत्येकी म्हणजे पायरुविक ॲसिडचे, ATPचे, NADH2चे आणि पाण्याचे प्रत्येकी 2 रेणू तयार होतात. आणि मग त्यानंतर पुढं तयार झालेला शेवटचा जो प्रॉडक्ट आहे म्हणजे पायरुविक ॲसिड आहे, या पायरुविक ॲसिडचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं आणि त्यावेळी त्याच्यापासून NADH2 आणि एक कार्बन डायऑक्साईड रेणू तयार होतं. आता इथून पुढं हा ॲसिटाइल कोएन्झाईम ए हा मायटोकॉन्ड्रियामध्ये किंवा तंतुकणिकेमध्ये प्रवेश घेतो आणि त्यानंतरची पुढील प्रक्रिया तिथं घडते, ती आपण आता पाहूया. सो हिअर the acetyl coenzyme A enters into the mitochondria, in which already there is presence of oxaloacetic acid. This oxaloacetic acid reacts with this acetyl coenzyme A to form citric acid, the first product in the
tricarboxylic acid cycle, that means into the mitochondria. Therefore this cycle is also known as citric acid cycle. Then it is converted into cis aconitic acid, then isocitric acid, then alpha glutaric acid, then succinyl coenzyme A, then fumaric acid, malic acid, oxaloacetic acid, and again it is reacting with the acetyl coenzyme A, and this same cycle is continuously operating in the mitochondria, and this cycle is known as tricarboxylic acid cycle. It is invented by Hans Krebs, therefore it is also known as Krebs cycle, or the first product formed in this cycle is citric acid, therefore it is also called as citric acid cycle or citric acid cycle. अशा प्रकारे चालणारी ही चक्राकार चालणारी अभिक्रिया या ठिकाणी घडते, आणि या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड, H2O, NADH2, FADH2 यासारखे प्रोडक्ट, यासारखे पदार्थ तयार होतात, आणि यांच्यामधून आपल्याला ऊर्जा मिळवता येते. अर्थातच मित्रांनो, या दोन्हीही प्रक्रियांच्या बद्दलचे डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत यापूर्वीच, आणि त्यांचे लिंक्ससुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेले आहेत. हिअर द नेक्स्ट पार्ट इज ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन, म्हणजे इलेक्ट्रॉन वहन साखळी अभिक्रिया. आता मित्रांनो, ही नेमकी काय प्रक्रिया आहे हे आपण थोडंसं समजून घेऊया. ग्लायकोलिसिसमध्ये ज्या प्रक्रिया झाल्या की ज्याच्यामध्ये NADH2 तयार झाला, किंवा सायट्रिक ॲसिड सायकलमध्ये किंवा क्रेब्स सायकलमध्ये जिथं NADH2 तयार झाले, त्या ठिकाणी हे NAD म्हणजे निकोटीन अमाइड डायन्यूक्लियोटाइड हा जो पदार्थ आहे, हा पदार्थ हायड्रोजन ग्रहण करणारा आहे किंवा हायड्रोजनबरोबर बंध निर्माण करणारा आहे. हा हायड्रोजन घेऊन जातो कुठं? ज्या ठिकाणी मायटोकॉन्ड्रियामध्ये तंतुकणिकेमध्ये अंतर्गत पटल आहे, त्या अंतर्गत पटलाच्या ठिकाणी हे घेऊन जातो, आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन सिस्टीम काम करत असते. तिथं हे धनप्रभारित हायड्रोजन घेऊन जातं, आणि मग त्या ठिकाणी ते धनप्रभारित हायड्रोजन घेऊन गेल्यानंतर तिथं एका विशिष्ट प्रमाणामध्ये पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होतो, म्हणजे विद्युत विभव निर्माण होतो. या विद्युत विभवाच्या क्षमतेवर त्या ठिकाणी ATP रेणूंची निर्मिती केली जात असते, आणि अशा प्रकारच्या या ATP रेणूंच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये इथं त्या पदार्थामध्ये असलेली ऊर्जा वापरून ATP रेणू बनत असतो. तर जर एक NADH2 तयार होत असेल तर तो त्या ठिकाणी गेल्यामुळं त्या ठिकाणी 3 ATP रेणू तयार होतील. त्याच पद्धतीनं 2 FADH2 म्हणजे फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाइड जर त्या ठिकाणी गेला एक, तर त्याच्यापासून 2 ATP मॉलिक्यूल तयार होतात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ATP रेणूंची निर्मिती प्रक्रिया चाललेली असते. एकूण जर एक ग्लुकोजचा रेणू या ऑक्सिडीकरण प्रक्रियेमध्ये आला, त्याचं जर संपूर्ण ऑक्सिडीकरण झालं तर त्याच्यापासून आपल्याला 38 ATP मिळतात. यापैकी 2 ATP हे ग्लुकोज विघटनामध्ये निर्माण झालेले आहेत, म्हणजे ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये निर्माण झालेले आहेत, आणि उर्वरित सर्व ATP हे या क्रेब चक्र किंवा त्याआधी पायरुविक ॲसिडपासून ॲसिटाइल कोएन्झाइम A च्या निर्मितीमध्ये 6 ATP रेणू तयार झालेले असणार आहेत, आणि तिथून पुढं 30. अशा पद्धतीनं ह्या प्रक्रिया घडत असतात. हिअर देर आर द फुल फॉर्म्स ऑफ दिस NAD, निकोटीन amide adenine dinucleotide. Then FAD is nothing but the flavin adenine dinucleotide. Both are acting as the coenzymes, and these are formed in the cells and used in the cellular respiration, which are acting as the carriers of hydrogen ions. Okay. मित्रांनो, या ठिकाणी ATP रेणूची संरचना दाखवलेली आहे. आपण पाहूया हा ATP रेणू म्हणजे काय. तर बॅटरी फुल चार्जड दाखवलेली आहे, म्हणजे या ठिकाणी ऊर्जा भरलेली आहे, आणि तिचं रूपांतर ज्या वेळेला या ADPमध्ये होतं म्हणजे डिस्चार्ज होते बॅटरी, असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर काय आहेत हे नेमके ATP आणि ADP हे आपण थोडंसं पाहूया. तर या ठिकाणी हा जो काही रेणू दिसतो हा रेणू आहे ॲडेनाईन. ही संरचना आहे ॲडेनाईन. आपल्याला माहिती आहे की DNA मध्ये 4 प्रकारच्या नायट्रोजन बेसेस आहेत: ॲडेनाईन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन.
त्यापैकीच एक न्यूक्लिओटाईड हा ॲडिनाईन या ठिकाणी आहे की ज्याला रायबोज शुगर अटॅच झालेला आहे. रायबोज शुगर इज अटॅच्ड टू दिस ॲडिनाईन. व्हेन these two are attached with each others, then entirely this molecule is known as adenosine. Then suppose at one end of this ribose sugar molecule one phosphate group is attached, then it will be adenosine monophosphate. Suppose another phosphate group is attached, that means two phosphate groups are attached, then it is adenosine diphosphate. And if suppose three phosphate groups are attached, then it is called as adenosine triphosphate. मित्रांनो, या ठिकाणी DNAच्या संरचनेमध्ये असणारा जो नायट्रोजनयुक्त पदार्थ आहे ॲडेनिन, त्याला जर रायबोज शर्करेचा रेणू जोडला गेला तर त्याची संरचना होते ॲडेनोसिन. त्याला एक फॉस्फेट गट अटॅच झाला तर ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट. दुसरा फॉस्फेट ग्रुप अटॅच झाला तर त्याला म्हणायचं ॲडेनोसिन डायफॉस्फेट. आणि तिसरा गट अटॅच झाला तर त्याला आपण म्हणायचं ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. अशा पद्धतीनं हा ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट रेणू तयार केला जातो तेव्हा त्याच्यामध्ये अन्नातील असलेली ऊर्जा साठवली जाते. आता जेव्हा हा ATP वापरून ऊर्जा मुक्त केली जाते, ऊर्जा वापरली जाते तेव्हा त्यातला एक बंध तुटतो, म्हणजे एक फॉस्फेट गट सुटा होतो आणि त्यातील ऊर्जा जी मुक्त होते ती ऊर्जा आपण सजीवाच्या शरीरातील वेगवेगळ्या जीवनप्रक्रिया पार पाडण्यासाठी वापरत असतो. मित्रांनो, यावर आपल्याला ही आकृती देऊन याच्यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असते. नाउ द टू चार्ट्स शोन हिअर विल शो द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. म्हणजे सर्वसामान्यपणानं आपण जर अन्न ग्रहण करत असू तर त्याच्यापासून ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया कशी घडते, कोणकोणत्या टप्प्यांमधून घडते ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्या अन्नातील सर्वाधिक भाग कर्बोदकांचा असतो, म्हणजे कार्बोहायड्रेट्सचा असतो. 80% ऑफ आवर डाएट इज कन्सिस्टिंग ऑफ द कार्बोहायड्रेट्स अँड एनर्जी इज ऑल्सो युटिलाइज्ड ऑर ऑब्टेन्ड फ्रॉम दिस कार्बोहायड्रेट्स. Now, carbohydrate has the basic unit glucose. That glucose gets oxidized through the glycolysis, in which it is converted into first pyruvic acid, then this pyruvic acid is converted into acetyl coenzyme A, and this acetyl coenzyme A gets entry into the Krebs cycle, and from that means in the Krebs cycle carbon dioxide, H2O and energy are produced. मित्रांनो, कर्बोदक ग्रहण केल्यानंतर त्याच्यातील सर्वात छोटा घटक जो आहे ग्लुकोज, त्याची विघटनाची प्रक्रिया घडते, म्हणजे ग्लुकोज विघटनाची प्रक्रिया घडते. त्या ग्लुकोज विघटनाच्या प्रक्रियेमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी पायरुविक आम्ल तयार होतं. पायरुविक आम्लाचं रूपांतर ॲसिटाइल कोएन्झाईम ए मध्ये होतं आणि हा ॲसिटाइल कोएन्झाईम ए क्रेब चक्रामध्ये समाविष्ट होतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या अभिक्रिया घडतात त्यातून कार्बन डायऑक्साईड, H2O आणि ऊर्जा मुक्त होत असते. ही झाली सर्वसामान्य प्रक्रिया. परंतु ज्या वेळेला आपल्या आहारामध्ये कर्बोदकांची कमतरता निर्माण होते किंवा जेव्हा आपली उपासमार होते तेव्हा आपलं शरीर किंवा आपल्या शरीरातील ही सर्व पेशी वेगळ्या पद्धतीनं काम करतात आणि त्यावेळेला ते या लिपिड्सपासून ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया सुरू करतात. आता ही लिपिड्सपासून ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया होते म्हणजे नेमकं काय होतं? मग या ठिकाणी लिपिड्स म्हणजे मेद किंवा चरबी, स्निग्ध पदार्थ. या स्निग्ध पदार्थांच्या पासून मिळणारं स्निग्धाम्ले यांच्या ऑक्सिडीकरणाची प्रक्रिया होते आणि त्यांचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाईम ए मध्येच होतं. तिथून पुढं पुन्हा क्रेब चक्र आणि कार्बन डायऑक्साईड, H2O, एनर्जी ह्या सगळ्या प्रक्रिया चालूच आहेत. ओके, आता एकूणच कर्बोदक कमी पडलेलं आहे, स्निग्ध पदार्थ पण कमी पडलेले आहेत, म्हणजे एकूण उपासमार झालेलीच आहे भरपूर. अशा वेळेला मात्र शरीरामध्ये असलेली प्रथिनं वापरली जायला सुरुवात होतात आणि त्या प्रथिनांचं विघटन होतं. त्यांच्यापासून अमिनो आम्ल तयार होतात, अमिनो ॲसिड्स आर प्रोड्युस्ड अँड दोज अमिनो ॲसिड्स आर कन्वर्टेड इन टू दी ॲसिटाइल कोएन्झाईम ए अँड अगेन फ्रॉम धिस ॲसिटाइल कोएन्झाईम ए it enters into the Krebs cycle and carbon dioxide
H2O and energy are formed. म्हणजे अन्नापासून ऊर्जा निर्मितीची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया अशा पद्धतीनं चालते, अल्टरनेटिव्ह पद्धतीनं चालते. मित्रांनो, या प्रश्नाबद्दल किंवा या चार्टबद्दल प्रश्न विचारत असताना हा चार्ट चुकीचा दिला जाऊ शकतो. याच्यामधील काही जागा रिकाम्या ठेवल्या जाऊ शकतात, त्या भरण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यावेळेला आपल्याला त्यांची दुरुस्ती करणं गरजेचं आहे. यासाठी हा चार्ट म्हणजे नेमकं काय आहे हे समजणं गरजेचं आहे आणि मला आशा आहे की हे आता सर्वांना खूप छान समजलं असावं. ओके, नाव दी अनएरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, दॅट इज इन दी सेल्स. व्हॉट हॅपन्स? नॉर्मली this glucose is oxidized into glycolysis, then it is converted into the pyruvic acid, then normally that pyruvic acid is converted into the acetyl coenzyme A and this Krebs cycle further process is completed. But suppose oxygen is not properly supplied, then this pyruvic acid starts undergoing the fermentation process in which it is converted into the substances like vinegar, that is acetic acid, vitamins, etc., for which various microorganisms are responsible. वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांच्या साह्यानं अनएरोबिक रेस्पिरेशन सुरू झालं या पायरुविक ॲसिडचं, तर त्यांची किण्वन प्रक्रिया होते आणि या किण्वन प्रक्रियेमध्ये त्यांचे व्हिनेगार किंवा ॲसिडिक ॲसिड, विटामिन्स या प्रकारच्या पदार्थांची निर्मिती होत असते. हा एक मार्ग. दूसरा एक मार्ग असा आहे की ग्लुकोज अंडरगोज द प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस अँड इट इज कन्वर्टेड इन टू दी पायरुविक ॲसिड. इट अंडरगोज द फर्मेंटेशन रिएक्शन अँड फ्रॉम दिस अल्कोहोल इज प्रोड्यूस्ड with the help of these yeast cells, that is Saccharomyces cerevisiae. Okay, or otherwise in other organisms like eukaryotic muscle cells, etc., this glucose is oxidized in the process of glycolysis to form pyruvic acid, and again this pyruvic acid undergoes fermentation reaction because of lack of oxygen, and therefore it is converted into the lactic acid, and this lactic acid is produced in the erythrocytes or muscle cells. दीर्घकाळपर्यंत आपण एकाच स्थितीला बसून राहिलो किंवा जर खूप शारीरिक कष्टाची कामं झाली तर स्नायूंना आपण भरपूर काम देत असताना भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा आणि भरपूर त्यातली न्यूट्रिएंट्सचा खप होणं या सर्व प्रक्रियांच्यामधून त्या मसल सेल्समध्ये ऑक्सिजन कमी पडतो आणि ऑक्सिजन कमी पडल्यामुळं त्या ठिकाणी विनॉक्सी श्वसनाची प्रक्रिया होते, म्हणजे फर्मेंटेशन रिॲक्शन होते आणि लॅक्टिक ॲसिड तयार होऊन राहतो. आता अशा प्रकारच्या लॅक्टिक ॲसिडपासून मात्र एनर्जी मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी मसल सेल्स किंवा स्नायू पेशी ह्या थकतात. मसल सेल्स गेट फटीग. भरपूर व्यायाम केल्यानंतर काय घडतं हे आता आपल्याला नक्कीच या ठिकाणी लक्षात आलं असेल. नाव व्हेरियस टाइप्स ऑफ प्रोटीन्स इन आवर बॉडी. Animal originated proteins are called as first class proteins. प्राणीजन्य प्रथिनं जी आहेत ही प्राणीजन्य प्रथिनं ही फर्स्ट क्लास प्रथिनं म्हणून वापरली जात असतात. आफ्टर डायजेशन ऑफ प्रोटीन्स वी गेट अमिनो ॲसिड्स अँड दीज अमिनो ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब्ड इन द ब्लड अँड आर ट्रान्सपोर्टेड अप टू ईच ऑर्गन अँड दी सेल्स. फ्रॉम दीज अमिनो ॲसिड्स न्यू प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड इन दी सेल्स. म्हणजे प्रथिनांचं ग्रहण केल्यानंतर त्यांच्या पचन प्रक्रियेमधून अमिनो अम्लांची निर्मिती होते. ही अमिनो अम्ल तयार झाल्यानंतर ती अमिनो अम्ल रक्तातून शोषून घेतले जातात. रक्ताच्या माध्यमातून ही सर्व प्रथिनं प्रत्येक पेशीपर्यंत पोचवली जातात, अवयवापर्यंत पोचवली जातात आणि त्या ठिकाणी पुन्हा तिथं आवश्यक असलेली प्रथिनं नव्यानं निर्माण केली जातात. अशा प्रकारची प्रथिनं कशी निर्माण होतात, कोणकोणत्या पेशींच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारची प्रथिनं असतात ती या ठिकाणी आपण जरूर पाहायला हरकत नाही. तर त्वचेमध्ये असणारं मेलॅनिन की जे वर्णद्रव्य आहे ज्याच्यामुळं त्वचेला रंग येतो, काळपटपणा येतो, ते मेलॅनिन. केराटिन कठीण आवरण असलेलं प्रथिन त्या ठिकाणी तयार होतं. इन बोन्स देर इज फॉर्मेशन ऑफ ऑसिन, विशिष्ट प्रकारचं प्रोटीन आहे की जे स्ट्रेंथ देतं हाडांना. देन in different types of cells there are the various proteins of cell membrane, then various types of enzymes are produced from these proteins. Then
In the pancreas, there are insulin, trypsin like enzymes are produced. In the pituitary gland, the various types of hormones are produced, and these are again originated from the proteins. Then in the muscles, actin, myosin filaments are produced. In blood, hemoglobin and antibodies are proteinaceous in nature. ही सर्व प्रथिनयुक्त पदार्थच आहेत. तर मित्रांनो, याशिवाय आपण आहारामध्ये व्हिटॅमिन्स म्हणजे जीवनसत्वांची सुद्धा भरपूर गरज असते. आता ही जी काही व्हिटॅमिन्स आहेत, जीवनसत्व आहेत, ती कशी असतात, त्यांचं स्वरूप काय असतं, हे आपण थोडक्यात या ठिकाणी पाहणार आहोत. व्हिटॅमिन्स आर ए ग्रुप ऑफ हेटेरोजिनस कंपाऊंड्स ऑफ विच ईच इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ऑपरेशन ऑफ व्हेरियस प्रोसेसेस इन दी बॉडी. सजीवांच्या शरीरातील अनेक प्रकारच्या जीवन प्रक्रिया पार पाडण्यासाठी असे काही रासायनिक पदार्थ आहेत की ते कमी प्रमाणात लागतात, परंतु अत्यंत आवश्यक आहेत. त्यांचे दोन गट आहेत, त्यांचे दोन प्रकार आहेत. वन ऑफ देम इज दी फॅट सोल्युबल विटॅमिन्स इन विच A, D, E, K vitamins are present, and others are water soluble vitamins in which vitamin B complex, vitamin C, that is ascorbic acid, is present. Now also important factor is water. मित्रांनो, पाणी आपल्या सर्व सजीवांना अतिशय गरजेचं आहे. किती गरजेचं आहे? अबाउट 65 to 70% ऑफ वॉटर इज प्रेझेंट इन आवर बॉडी. संपूर्ण शरीराचं संपूर्ण जर मास एकत्र वस्तुमान जर आपण गृहीत धरलं, त्यातील 65 ते 70% इतकं त्याच्यामध्ये पाणी असतं. अँड ऑल्सो 70% ऑफ वॉटर इज प्रेझेंट इन दी सायटोप्लाझम अँड 90% ऑफ वॉटर इज प्रेझेंट इन दी ब्लड. म्हणजे रक्ताचं एकूण आकारमान जर काढलं तर त्यातलं 90% आकारमान पाण्याचं आहे. अँड water is required as a medium for various types of biochemical reactions. वेगवेगळ्या प्रकारच्या पचन प्रक्रिया किंवा बायोकेमिकल रासायनिक अभिक्रिया चालतात, त्यांच्यासाठीचं माध्यम म्हणून पाणी अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर ते वेगवेगळे पदार्थ वाहून नेणं, त्याचबरोबर त्या एक्सक्रिशन प्रोसेसमध्ये सुद्धा मदत करणं, हे या पाण्याचं कार्य आहे. ऑल्सो फायबर्स म्हणजे तंतुमय पदार्थ, these are also required for इजेशन ऑफ अनडायजेस्टेड वेस्ट्स. अन्नामधून आपल्याला तंतुमय पदार्थांची सुद्धा गरज असते. कशासाठी? हे तंतुमय पदार्थ पाणी ॲब्सॉर्ब करून घेतात. दे ॲब्सॉर्ब दी वॉटर सो दॅट इट्स साईज इन्क्रीजेस अँड इट गिव्स दी फिलिंग ऑफ इजेशन प्रोसेस इज टू बी completed, and therefore it helps in the excretion, that means in the ejection process. And these fibers are present in vegetables, fruits, cereals, etc. मित्रांनो, तंतुमय पदार्थांचा सुद्धा आहारामध्ये समावेश असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ते अन्नपदार्थांच्या बरोबर पोटामध्ये जात असताना ते काही प्रकारच्या पोषण द्रव्यांचं शोषण करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर ते पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषून घेतात, त्याचा साईज वाढतो आणि त्यामुळं मलनिःसरणाची प्रक्रिया करणं गरजेची आहे याची जाणीव करून देतात आणि त्याप्रमाणे ती प्रक्रिया. याचे स्रोत आहेत व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्या, त्यानंतर फ्रूट्स म्हणजे फळं, सिरियल्स म्हणजे तृणधान्य. नाव वी विल सी अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ क्रोमोसोम. गुणसूत्राची संरचना कशी आहे ते आपण या ठिकाणी पाहू. एक गुणसूत्र, एकूण मानवी शरीरामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या आहे 46. त्या 46 गुणसूत्रांच्या पैकी एक गुणसूत्र जर आपण बाजूला काढलं तर त्याची संरचना सर्वसाधारणपणानं अशी दिसते. एक्स आकार हा त्याचा दिसत असतो. त्यापैकी एक जो मधील भाग आहे की ज्या ठिकाणी सर्व गोष्टी जोडलेल्या आहेत असं एकमेकांना दिसतं, तिथं आहे सेंट्रोमियर. आणि त्याच्या वरील बाजूला म्हणजे एका बाजूला एक छोटा, त्याची एक छोटी भुजा जी असते ती म्हणजे पी भुजा, आणि दुसरी थोडीशी मोठी लांब असणारी जी भुजा आहे ती म्हणजे क्यू भुजा. आणि हे सगळं DNA धागे एकत्र गुंफल्यामुळं, त्यांचं कंडेन्सेशन, संगणन झाल्यामुळं तयार झालेली ही गुणसूत्राची संरचना आहे. नाव दी टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन. आता आपण पेशी विभाजनाच्या प्रक्रियांचा विचार करणार आहोत. व्हॉट इज द नीड ऑफ सेल डिव्हिजन? मित्रांनो, सेल डिव्हिजन किंवा पेशी विभाजनाची काय गरज आहे? इथं
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. किंवा एखाद्या सजीवाच्या शरीरामध्ये पेशींची जी झीज झालेली असते ती झीज भरून काढण्यासाठी किंवा वृद्धीसाठी पेशींची संख्या वाढवणं गरजेचं असतं. अशा प्रकारच्या पेशींची संख्या वाढवणं किंवा एका पिढीपासून दुसऱ्या पिढीची निर्मिती करणं गरजेचं असतं. अशा वेळेला काही युग्मक निर्मितीची प्रक्रिया असते. अशा युग्मक निर्मितीच्या प्रक्रियेसाठी पेशींची संख्या वाढवण्यासाठी या पेशी विभाजनाच्या प्रक्रियांची गरज असते. त्याचे 2 प्रकार आहेत. ते 2 प्रकार आपण या ठिकाणी आता पाहूयात. वन ऑफ देम इज मायटॉसिस अँड अनदर वन इज ऑफ मियोसिस. मायटॉसिस इज ऑल्सो नोन ॲज सूत्री विभाजन और गुणसूत्री विभाजन अँड मियोसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अर्धगुणसूत्री विभाजन. म्हणजे काय मित्रांनो, आणि हे नेमकं कुठं घडतं, कसं घडतं, त्यांचे उपयोग काय, हे आपण आता पाहूया. सो हिअर मायटोसिस ऑकर्स इन दी सोमॅटिक सेल्स, म्हणजे कायिक पेशी. संपूर्ण शरीरभरामध्ये शरीराची गुणधर्म निश्चित करणाऱ्या म्हणजे शरीर बनवणाऱ्या जे पेशी आहेत त्यांना आपण कायिक पेशी असं म्हणतो. या कायिक पेशी ज्या आहेत यांच्यामध्ये घडणारी जी विभाजनाची प्रक्रिया आहे ती मायटॉसिस या प्रकारची आहे. त्याचबरोबर स्टेम सेल्स म्हणजे मूलपेशी. आता या स्टेम सेल्स किंवा मूलपेशी कुठे असतात, तर नाळेमध्ये असतात किंवा हाडांमध्ये असतात, अस्थिमज्जेमध्ये. त्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या या मायटॉसिस प्रकारची डिव्हिजन होत असते. दुसरा प्रकार आहे मियोसिस. इट इज नोन ॲज अर्धगुणसूत्री विभाजन. इट ऑकर्स इन दी जर्म सेल्स, म्हणजे जनन पेशींच्या मध्ये ज्या ठिकाणी युग्मकांची निर्मिती होणार आहे अशा ठिकाणी अशा पेशींमध्ये घडणारी ही प्रक्रिया आहे. आता मायटॉसिस किंवा सूत्री विभाजन ही प्रक्रिया नेमकी कशी घडते ते आता आपण पाहूया. सो द मायटॉसिस इज सच अ प्रोसेस इन विच ओरिजिनली देर इज ए पेरेंट सेल, that is diploid cell is present, and when it gets divided into 2 cells, then it is converted into daughter cells, then it is also diploid. That means number of chromosomes is maintained as like that of the parent cell. म्हणजे द्विगुणित जनक पेशी जी काही असेल की ज्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या आहे 2n, गुणसूत्र जोडीनं असतात, त्यामुळे त्या ठिकाणी 2n अशी अवस्था आहे. तर त्यांच्यापासून जेव्हा द्विगुणित जन्य पेशी निर्माण होतात तर त्या पेशी निर्माण होत असताना मूळ जनक पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या जितकी असते तितकीच गुणसूत्रांची संख्या त्या नवीन 2 पेशींमध्ये निर्माण झालेली आहे असं लक्षात येतं. म्हणजेच द्विगुणित जनक पेशीपासून द्विगुणित जन्य पेशी निर्माण होण्याची प्रक्रिया इथं चालते. अर्थातच पेशींची संख्या ज्या ठिकाणी भरपूर वाढवायची असेल त्या ठिकाणी ही प्रक्रिया चालते. इन मियोसिस diploid parent cell is present, that means 2n number of chromosomes are present. From that, haploid daughter cells having n number of chromosomes in each cell are produced. ओके, म्हणजे द्विगुणित जनक पेशी आहेत की आणि त्यांच्यापासून एक गुणित जन्य पेशी निर्माण होते किंवा युग्मक पेशी निर्माण होत असते. मायटॉसिस, दॅट इज सूत्री विभाजन इन मराठी. It is also known as equational division because the parent cell is with 2n number of chromosomes and the daughter cell finally formed is again with 2n number of chromosomes. Therefore, it is known as equational division. And the another type of division is that is meiosis, that is ardhasutri vibhajan, in which it is a reductional division. म्हणजे गुणसूत्रांची संख्या निम्मी केली जाते म्हणून त्याला रिडक्शनल डिव्हिजन असं म्हणतात. अर्थात दोन्ही ठिकाणी हीच प्रक्रिया घडते असं नाही. पहिल्या स्टेजमध्ये 2n नंबर ऑफ क्रोमोसोम असणारी जी पेशी आहे तिचं रूपांतर n नंबर ऑफ क्रोमोसोममध्ये होतं, म्हणजे पहिल्यांदाच या ठिकाणी रिडक्शन होतं. देअरफॉर मियोसिस 1 इज रिडक्शनल डिव्हिजन अँड मियोसिस 2 इज इक्वेशनल डिव्हिजन. म्हणजे इथं n नंबर आहे तर त्यांच्यापासून तयार झालेल्या 2 पेशींच्यापासून पुन्हा n नंबर ऑफ क्रोमोसोम असतील इतकेच गुणसूत्र त्याच्यामध्ये असतील आणि अशा या पेशी तयार होतील. अशा पद्धतीनं या 2 पेशी विभाजन प्रक्रियांच्यामधील फरक आपल्याला सांगता येईल. आता मित्रांनो, ही जी काही मायटॉसिस प्रक्रिया आहे याचा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. मित्रांनो,
अर्धसूत्री विभाजनाच्या फक्त आकृत्या पाठ्यपुस्तकामध्ये दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याचं संपूर्ण वर्णन काही पाठ्यपुस्तकामध्ये अजिबातच दिलेलं नाही. त्यामुळं आपण त्या गोष्टीचा सखोल विचार करत नाही आहोत. आपण पाहू की मूल्यमापनासाठीचे प्रश्न कोणत्या प्रकारचे येऊ शकतील. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण हे जे काही सर्व भाग पाहिले यांच्याबद्दलचे स्पष्टीकरण देणारे जे व्हिडिओज मागील वर्षीच्या लॉकडाऊन कालावधीमध्ये मी बनवलेले होते त्या सर्व व्हिडिओजच्या लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देत आहेच. ते सुद्धा आपण जरूर पहा. जिथं जिथं अडचण वाटेल, जिथं आणखी डिटेल्समध्ये आपल्याला पाहायचं असेल तिथं त्यांचीसुद्धा जरूर मदत घ्या. आणि आता आपण मूल्यमापन प्रक्रिया कशी चालणार आहे, या प्रकरणामध्ये मूल्यमापनामध्ये काय काय असू शकतं, कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न असू शकतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. हिअर फॉलोइंग टाइप्स ऑफ क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड. क्वेश्चन नंबर 1A, इन विच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. बहुपर्यायी प्रश्न असतील याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजच्या विघटनावर आधारित प्रश्न असू शकतील. म्हणजे ग्लुकोजचं विघटन झाल्यानंतर कोणते पदार्थ तयार होतील, किती पदार्थ तयार होतील, किती ATP तयार होतील, ती जास्त ऑक्सिजन जास्त ऊर्जा देणारी आहे की कमी ऊर्जा देणारी आहे, वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतील. देन क्वेश्चन बेस्ड ऑन दी ट्रायकार्बॉक्झिलिक ॲसिड सायकल म्हणजे क्रेब चक्र. क्रेब चक्रामधल्या प्रक्रिया कोणत्या, त्यातील पहिला तयार झालेला पदार्थ कोणता, त्याच्यावरून त्याचं नाव काय, इतर त्याला आणखी कोणत्या नावाने ओळखलं जातं, वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतील. ETC चेन रिॲक्शन म्हणजे इलेक्ट्रॉन वहन अभिक्रिया या प्रक्रियेवर आधारित प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये ATP, ADP रेणू निर्मिती कशी असू शकते याबद्दलचे प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतील. एनर्जी ऑब्टेन्ड फ्रॉम न्यूट्रिएंट्स वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांच्यापासून ऊर्जा निर्मिती कशी होते, म्हणजे प्रोटीनपासून कशी होते, कर्बोदकांपासून कशी होते, स्निग्ध पदार्थांच्यापासून कशी होते, या संबंधीचे प्रश्न या ठिकाणी असू शकतील. कदाचित या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या पोषणद्रव्यापासून किती ऊर्जा मिळते, किती प्रमाणात घेतल्यानंतर, अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी असू शकतील. देन नेक्स्ट इज ऑफ क्वेश्चन बेस्ड ऑन मायटॉसिस म्हणजे प्रोफेजमध्ये काय दिसतं, मेटाफेजमध्ये म्हणजे मध्यावस्थेमध्ये काय दिसतं, अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये असू शकतील. किंवा त्या प्रक्रिया दिल्या जातील त्यांची स्टेज ओळखणं असा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो. मियोसिसची वैशिष्ट्ये काय, कशा पद्धतीनं काम करणार, ते कुठं वापरले जाणार, या प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. देन नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 1B, इन विच फाइंड दी स्टेटमेंट इज आयदर ट्रू और फॉल्स. फाइंड दी ऑड मॅन आउट, नाव ओळखा किंवा आयडेंटिफिकेशन करा. फाइंड दी कोरिलेशन बिटवीन दी टू वर्ड्स, ओके, अँड मॅच पेअर्स एटसेट्रा यासारखे प्रश्न याच्यावरती असू शकतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A, दुसरा A मधील सायंटिफिक रिझन्स काय काय असू शकेल. प्रत्येकी 2 गुणांचे जे प्रश्न आहेत याच्यावर प्रश्न कसे असू शकतील. फेवरेट प्रश्न आहेत, काही महत्त्वाचे प्रश्न आहेत की जे पुन्हा पुन्हा विचारले जाऊ शकतात आणि ते त्या प्रकरणाचा गाभा असणार आहेत. अशा प्रकारचे प्रश्न काय असू शकतात. व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकवा का जाणवतो, ठीक आहे, किंवा अतिव्यायाम केल्यानंतर आपल्याला अशक्तपणा का वाटतो, दमल्यासारखं का वाटतं, वगैरे. वी हॅव डिस्कस्ड दॅट पार्ट इन दी व्हिडिओ. ग्लुकोजच्या संपूर्ण ऑक्सिडीकरणासाठी ऑक्सिजनची गरज असते. गिव्ह रिझन व्हाय ऑक्सिजन इज रिक्वायर्ड फॉर दी कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. गिव्ह रिझन. त्याचबरोबर तंतुमय पदार्थांचं, पोषण तत्वांचं आहारातील महत्त्व स्पष्ट करा. क्रेब चक्राची नावं याच्यावर आधारित असे प्रश्न याच्यावरती असू शकतील. नाव नेक्स्ट इज क्वेश्चन 2B, in which questions asked will be on the basis of sources of energy. ऊर्जेचे मुख्य स्रोत कोणते, त्यांच्यातून मिळणारी ऊर्जा कोणकोणत्या स्वरूपामध्ये, किती प्रमाणामध्ये असू शकेल, यावर प्रश्न असू शकतो. टाइप्स ऑफ रेस्पिरेशन, श्वसनाचे वेगवेगळे प्रकार कोणते, यावर प्रश्न असू शकतो. सबस्टन्सेस प्रोड्युस्ड इन डिफरंट टाइप्स ऑफ प्रोसेसेस, वेगवेगळ्या प्रक्रियांच्यामध्ये तयार होणारे जे घटक पदार्थ आहेत त्यांची नावं विचारली जाऊ शकतील. विटॅमिन्स अँड देअर टाइप्स अँड ऑल्सो नेम्स ऑफ दी विटॅमिन्स.
कॅन बी आस्क्ड. राईट द इम्पॉर्टन्स ऑफ द सेल डिव्हिजन. पेशी विभाजनाचं महत्त्व स्पष्ट करा. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील. डिस्क्राईब दी स्टेप ऑफ सेल डिव्हिजन्स. सेल डिव्हिजनच्या पेशी विभाजनाच्या अवस्थांची माहिती लिहा आकृतीसह, असा प्रश्न येऊ शकेल. किंवा एखादी अवस्था आकृतीसह त्याचं वर्णन करा, असा प्रश्न येऊ शकेल. गिव्ह दी डिफरन्सेस बिटवीन मायटोसिस अँड मिओसिस. या प्रकारचा प्रश्न असू शकतो. म्हणजे सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजनातील फरक विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर 3. प्रश्नांची उत्तरं लिहा. 3 गुणांचे प्रश्न असू शकतात की ज्याच्यामध्ये क्वेश्चन्स बेस्ड ऑन दी स्ट्रक्चर ऑफ ATP मॉलिक्यूल, ATP रेणूच्या रचनेवर आधारित प्रश्न असू शकेल. म्हणजे त्या ठिकाणी आकृती दिलेली असेल, आकृतीवर आधारित प्रश्न विचारले असतील, त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी विचारलं जाऊ शकेल. स्टेप्स इन ग्लायकॉलिसिस. ग्लुकोजच्या विघटनावर आधारित प्रक्रिया. दीज व्हेरियस स्टेप्स कॅन बी आस्क्ड इन दी क्वेश्चन पेपर. ग्लुकोजच्या विघटनाचे टप्पे विचारले जाण्याची शक्यता असू शकते. एक्सप्लेन दी स्टेप्स इन अनएरोबिक रेस्पिरेशन. विनॉक्सी श्वसनाचे टप्पे कोणते, ते वेगवेगळ्या पद्धतीनं ते विनॉक्सी श्वसनाच्या प्रक्रियांच्या मधून कोणकोणते पदार्थ निर्माण होऊ शकतात, याबद्दलचं स्पष्टीकरण या ठिकाणी देणं गरजेचं आहे. वॉटर इज अन इसेन्शियल न्यूट्रिएंट. पाणी हे एक अत्यंत आवश्यक घटक आहे, पोषणद्रव्य आहे, हे स्पष्ट करा. या प्रकारचा प्रश्न असू शकेल. इम्पॉर्टन्स ऑफ फायबर इन दी डाएट. अन्नातील तंतुमय पदार्थांचं महत्त्व स्पष्ट करा, असा प्रश्न येऊ शकेल. कंप्लीट दी चार्ट ऑफ प्रोटीन्स इन ऑर्गन्स. वेगवेगळ्या अवयवांमध्ये असणारी वेगवेगळ्या प्रकारची प्रथिनं कोणती, याच्याबद्दलचा जो चार्ट आहे, तो जो तक्ता आहे, तो तक्ता काही ठिकाणी नावं दिलेली असतील, काही ठिकाणी नावं अपूर्ण असतील, ती तुम्ही पूर्ण करायची. या प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी असू शकते. अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण श्वसन प्रक्रिया म्हणजे काय, अन्नापासून ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया नेमकी कशी होते, ऑक्सिश्वसन प्रक्रियेतून कसं ऊर्जा निर्मिती होते, विनॉक्सी श्वसन प्रक्रियेमधून कशी ऊर्जा निर्मिती होते, या सर्व गोष्टींचा आपण विचार केलेला आहे या प्रकरणामध्ये. त्याचबरोबर पेशी विभाजन प्रक्रिया वेगवेगळ्या कोणत्या, अशा प्रकारानं आपण या संपूर्ण प्रकरणाचा विचार केलेला आहे. ज्या पद्धतीनं या प्रकरणावरती मूल्यमापनाची संभाव्यता अभ्यासलेली आहे, त्या गोष्टी जरूर लक्षात घ्या आणि मग त्याप्रमाणे सर्व प्रकारच्या फ्लोचार्ट्स म्हणजे ओघतक्ते, आकृत्या, तक्ते, काहींच्या शास्त्रीय कारणं किंवा वैज्ञानिक मुद्दे, ह्या सर्व गोष्टींच्याकडं आपण थोडंसं बारकाईनं पाहावं. त्यांच्या याद्या इथं पाहून तर आपण बनवू शकता. अनेक व्हिडिओज माझे जे आहेत ते पॉज करून किंवा व्हिडिओ करून त्यांचे स्क्रीनशॉट घेऊन वगैरे सुद्धा तुम्ही ते पाहू शकताच. परंतु आपणसुद्धा थोडेसे छान प्रयत्न करा आणि या प्रकरणावरील प्रश्न आले तर त्यांच्यापासूनसुद्धा चांगले मार्क मिळवावेत, याबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.